चला तर आज आपण बनवूया ऑरेंज कॅन्डी. तर तुम्ही संत्र्याचे जे हे वरचे साल असतात ते फेकून देता का? चला तर मग याच्यापासून किती मस्तपैकी आपण ऑरेंज कॅन्डी बनवायची आहे ते तुम्हाला सांगते. संत्र्याचे साल काढून घेतलेले होते. चला तर मग याची कॅन्डी कशी बनवायची तुम्हाला सांगते. सुरुवातीला याची साल आहे, याला असं लांब कट करून घ्यायचं. बघू शकता पूर्ण सालांना आपण बघू शकता किती मस्त लांबसर असे कापून घेतलेले आपण बघू शकता. चला तर याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहे. पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता. याला वॉश करून घेतलेलं होतं. तर या उकळत्या पाण्यामध्ये याला घालून घ्यायचे आहे. याला 2दा उकळवायचे आहे, कारण याच्यामध्ये साल्ट्यांमध्ये थोडासा कडूपणा असतो. तो कडूपणा जायसाठी याला 2दा असं उकळून घ्यायचं आपल्याला. चला तर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये याला उकळवायचं आहे. आता पुन्हा याला उकळून घ्यायचं आहे दुसऱ्या पाण्यामध्ये. दुसऱ्यांदा आपण याला मस्तपैकी उकळून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याच्यातला कडवटपणा पूर्णपणे गेलेला आहे. चला तर मग याला पण काढून घ्यायचं आहे. ऑरेंज ज्यूस घेतलेलं होतं. चला तर आता कॅन्डी बनवून घ्यायची आहे. ज्यूस टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. साखर आणि ऑरेंज ज्यूसला मिक्स करूया. त्यानंतर 2दा उकळून घेतलेले ऑरेंजचे साल याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. याला 1 तारी पाकामध्ये पाक येतपर्यंत मिक्स करूया. पूर्ण कडक पाक होऊ द्यायचा आहे कॅन्डी बनवायसाठी. खूप मस्त गाढा आलेला आहे, 1 तारी पाक तयार झालेला आहे. ह्या प्रोसिजरमध्ये आता गॅस बंद करून द्यायचा आहे. ऑरेंज सालापासून बनलेली कॅन्डी अतिशय अप्रतिम टेस्टी आणि खूपच सुंदर झालेली आहे, बघू शकता. तुम्ही याला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.